संपूर्ण जगावर घोंघावणाऱ्या तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अत्यंत भीषण अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावरती आधारित रामराज्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नातून साकार होणार नाही. त्यासाठी समाजाला साधनेचे आणि गुरुचरणांचे भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनामध्ये परिवर्तित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते, असं ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलेलं आहे. CKP हॉल ठाणे येथे अत्यंत भावपूर्ण, भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये ते बोलत होते. यावेळी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगू, मल्याळम इत्यादी विविध भाषांमध्ये देशभरातील 81 ठिकाणे तर जिल्ह्यात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात 9 ठिकाणी हा महोत्सव संपन्न झाला आहे. माटुंगा, विलेपार्ले, भांडूप, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल इत्यादी ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. एक दानाची पेटी द्या आणि मग रोज अर्पण मी करायला सुरुवात केली. तुम्हाला सांगते की जो काय आमचा टर्नओव्हर होता 100 कोटी होता, आता 400 कोटीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि परीक्षेत आलेलं आहे. त्याचा 500 कोटीचं काय 1000 कोटीचं स्वप्न आहे. पण एक लक्षात घ्या, जो देतो त्यालाच देव देतो. तुम्ही जर का स्वतः चिकूपणा केला, कारण हे बघा, हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे किंवा परमेश्वराचा प्रचार प्रसार आहे, सगळं जर का विश्व किंवा समाज जर का चांगला नसेल तर तुम्ही एकदा चांगले राहून जर तुम्ही श्रीमंत होऊन काय उपयोग नाही. सगळे लोक तुमचे येऊन लुबाडतील ना. त्यामुळे समाज आहे, कुटुंब आहे म्हणून आपण आहोत. सगळ्यांची साधना कुटुंबाची, समाजाची व्हायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. सगळा समाज श्रीमंत झाला पाहिजे, सगळ्या समाजाला मिळालं पाहिजे. आपल्या कंपनीच्या प्रत्येक माणसाला ती गाडी किंवा ते त्याचं यश त्याला आपल्याला वाटता आलं पाहिजे. फक्त आपण घेतलं तर ते चालणार नाही. आणि परमेश्वर पण आपल्यावरती, कारण आपण म्हणतो ना की सगळ्यांमध्ये परमेश्वरी अंश आहे. आणि ह्या साधना करता करता ही जी काही आम्हाला जी काही चांगलं या गोष्टी मिळाल्या, त्याची दुसरी पण मिळाली. जसं त्यांनी आता दाखवलं की तिन्ही याच्यामध्ये शंखनाद महोत्सवामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. दिल्लीच्या शंखनाद महोत्सवामध्ये आम्ही गेलो होतो. तो राजमार्तंगी जो काही यज्ञ झाला होता त्याच्यामध्ये आम्हाला यजमान पदाची भूमिका आम्हाला मिळाली. तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे की परमपूज्य आपले जे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आहेत, तर त्यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांची अशीच कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे. मी जातो बघतो की त्याच्यातल्या नुसता व्यवसाय नाही, त्यांनी सांगितलं 300-400 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर, पण त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे की पितामहीचा प्रत्येक सदस्य त्यांनी धर्माभिमानी निर्माण केले. हे त्यांचं सर्वात मोठं कौतुक आहे की माझ्या व्यवसायाशी निगडीत असलेला मला कधी माहित नाही, म्हणजे केवळ हे नाही, एम्प्लॉई नाही, तर मला असं वाटतं की त्यांचे जेवढे एजंट आहेत, त्यांच्या संपर्कात येणारे, त्या प्रत्येकाला ते साधना सांगत असतात. हे मी वारंवार स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. लक्षात घ्या की माझ्या क्षमतेमधलं मी काय करू की धर्मासाठी 1 तास द्यायचा. आज उदय वारुंजीकर सर आपल्या आले, तुम्हाला त्यांच्या ऑफिस मधली स्थिती सांगतो की त्यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करायला जागा नसते, एवढी गर्दी असते. पण ते आज इथे आले, त्यांना इथे 1 रुपया मिळणार नाहीये. ते माझ्या धर्मासाठी, सनातन धर्माची सेवा म्हणून इकडे आले. की तिकडे सगळे लोक तिकडे कोण क्लायंट बसलेले असतील, पण माझ्या धर्माची सेवा आहे. ते उठले, तिकडून आले, आता जातील कधी 9:30-10 वाजता घरी माहित नाही. त्यांची LB अपॉइंटमेंट मिळणं सुद्धा कठीण आहे. त्यांना एवढ्यासाठीच बोलवलं की सनातन धर्माची सेवा करायला चला, आणि त्यांनी त्या आग्रहाला मान दिला आणि ते आले. लक्षात घ्या की माझ्या धर्मासाठी मी काय करू, हा त्यांनी केलेला त्याग आहे. तो आपल्या प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे.